नमस्कार, IMP बातम्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी RB गोरे सर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। दिनांक 24 मार्च 2025 वार सोमवार। विरोधाभासामुळे चौकशी, न्यायमूर्ती वर्मा रोख रकमेप्रकरणी माहितीमध्ये विसंगती, सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर अहवाल। 6 दिवसानंतर संवेदनशील भाग पूर्वपदावर, नागपुरातील संचारबंदी संपूर्णतः मागे। MPSCच्या विद्यार्थ्यांसमोर वर्णनात्मक परीक्षेचे आव्हान, राज्यसेवा 2025 पासून नवीन परीक्षा पद्धत लागू। परीक्षा कशी घेतली जाईल? राज्यसेवा पूर्व परीक्षेतील प्रश्नपत्रिका क्रमांक 2 अर्थात CSAT हा विषय केवळ पात्रतेसाठी ग्राह्य धरणार येणार आहे, तर सुधारित पद्धतीत वर्णनात्मक स्वरूपाच्या 9 प्रश्नपत्रिका असतील। त्यापैकी मराठी आणि इंग्रजी भाषेच्या प्रश्नपत्रिका प्रत्येकी 300 गुणांच्या असतील। मराठी किंवा इंग्रजी निबंधाची 1 सामान्य अध्ययनाच्या एकूण 4, वैकल्पिक विषयाच्या 2 अशा एकूण 7 प्रश्नपत्रिका प्रत्येकी 250 गुणांसाठी असतील। बालभारतीसह राज्य शिक्षण मंडळाचे अस्तित्व कायम, दादा भुसे यांची ग्वाही। 100 दिवसात 40,000 क्षय रुग्ण, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून 17 जिल्हे 13 महापालिकांमध्ये तपासणी मोहीम। आजचे संपादकीय, आत्मविटंबना तरी रोखा। न्याय व्यवस्थेची अधोगती होऊ नये असे वाटत असेल तर सर्वोच्च न्यायालयाने आपल्यातील या असल्या न्यायाधीशांची सुटका केवळ बदलीवर करू नये। न्यायवृंद पद्धती योग्यच, पण तिचे पावित्र्य राखले जात नसेल तर न्यायाधीशांच्या स्वयंनिर्णयाच्या अधिकारास कात्री लावावी या मागणीचा रेटा वाढत जाणार। ईशानचा शतकी नजराना, सनरायझर्सची राजस्थानवर मात। याबरोबरच आजच्या ठळक बातम्या संपल्या। व्हिडिओला शेअर करा, तसेच IMP बातम्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्या सूचना कमेंट बॉक्समध्ये लिहा। धन्यवाद, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये।